पावसाने पाठ फिरवलेली आहे आणि त्यामुळे आता शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे। एकंदरीतच आपण जर परिस्थिती पाहिली तर पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांनी जे काही शेतामध्ये पिकवलेलं वाढवलेलं जे काही पीक होतं ते आता पूर्णपणे त्याची वाढ खुंटलेली आहे। सोयाबीन पीक असेल तर त्या सोयाबीन पिकावरती वेगवेगळ्या पद्धतीचा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसून येतोय। पावसामुळे त्या ठिकाणचे झाडं जी रोपं आहेत सोयाबीनचे ते देखील पिवळे झालेले आहेत, पिवळे पानं पडलेले आहेत। पण सध्या कळंब तालुक्यातील शिराढोण या गावामध्ये आलेलो होतो आणि शिराढोण गावातील हे आपल्यासोबत दोन शेतकरी आहेत ज्यांच्या शेतामध्ये सध्या आपण उभा आहोत आणि या ठिकाणचं जर एकंदरीतच प्लॉट जर पाहिला आपण तर अक्षरशः हाताबाहेर गेलेली परिस्थिती आहे। कारण पाऊस नसल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासूनचा पाऊस नसल्यामुळे या ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ देखील थांबलेली आहे। त्याचबरोबर शेतकरी हतबल झालाय, नेमकं काय करावं कसं करावं या ठिकाणी प्रश्न पडतोय। एकंदरीतच काय परिस्थिती आहे सध्या शेताची? सोयाबीन पीक कसं आहे तुमचं? नमस्कार। 1 महिना ते 1.25 महिना होऊन गेला, पाऊस अजिबात नाही आणि पिकं आता जी वाढ व्हायची ती एकदम थांबलेली आहे। पिकं म्हणजे माना टाकायला म्हणजे सुरुवात म्हणजे झालेली आहे। तर म्हणजे याच्यासाठी की काय करायला पाहिजे, कसं करावं, काय करावं या चिंतेमध्ये पूर्ण शेतकरी म्हणजे आहे आणि या शेतकऱ्याला आता कोण वाचवेल, शेतकऱ्यांनी काय म्हणजे नेमकं ह्याला उपाय काय करावा या अडचणीमध्ये शेतकरी सापडलेला आहे। त्यामुळं सध्या तर आम्ही नाराजी आणि दुःखामध्ये आहोत। काय एकंदरीत सगळ्या परिस्थिती आहे तुमच्या सगळ्या पडल्याशिवाय काहीच करता येत नाही, काहीच करता येत बरं साधारण आता पाऊस किती दिवसापर्यंत पडला तर हे सोयाबीन पिकाचं एक 8 दिवसानंतर बी पडला तरी चालते। 8 दिवस, 8 दिवसाच्या पुढं सगळं जळून जाणार आहे। 8 दिवसात पडल्या तर होऊन जाईल। सध्या आपण शेतकऱ्यांशी चर्चा केली, इथून पुढे साधारण 8 दिवसाच्या कालावधीमध्ये जर पाऊस काही प्रमाणात पडला तर या ठिकाणी थोडेफार शाश्वती आहे हे पीक हातात येण्याची थोड्याफार प्रमाणात। मात्र जर 8 दिवसापर्यंत जर पाऊस अशाच पद्धतीने जर पाऊस नाही पडला तर मात्र हे पूर्णतः सोयाबीन पीक हातातनं जाणार आहे आणि शेतकरी हा देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही।